राजधानी भूमी आणि सातारा जिल्ह्यातील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय श्री मराठ्यांची आरक्षणाची लढाई आता 11.5 महिन्यापासून सुरू आहे. सातत्यानं ही मराठा आरक्षणाची लढाई 11.5 महिने झाले मायबापावर सुरू आहे. ही कोण्या मोठ्या लोकांसाठी लढाई नाही. माझ्या मराठा समाजानं गरजवंत असणाऱ्या गरीब मराठ्यांसाठी ही लढाई उभा केलेली. हा लढा 11.5 महिन्यापासून सुरू असल्यामुळं लोकांना वाटत होतं आणि त्याच्यापेक्षा जास्त वाटत होतं राजकीय नेत्यांना की हा लढा बंद पडत. 11.5 महिने या देशात आतापर्यंत कुठलाच लढा सातत्यानं चाललेला नाही आणि इतक्या लाखानं लोक त्याच्यात सहभागी थोडेही कमी होत नाहीत. हा पहिला लढा आहे. सगळ्यांनी ताकद लावली. हा लढा बंद कसा पडल, कारण ही लढाई गरिबांना न्याय देणारी होती. मी थोडंच बोलणार आहे, माझं अंग थरथर कापतंय, कारण माझ्या कमरात अंगात सगळ्या चमका निघतात. माझा त्या उपोषणामुळे, ह्या शेवटच्या उपोषणामुळे लय हाल झाले. पण मी माझ्या मराठ्यांना उघडं पडून द्यायचा नाही म्हणून जीवाचे बाजी लावून पुन्हा मैदानात उभा राहिलेले. यांना तेवढंच पाहिजे की मी कधी बाजूला हटतोय याची ते वाट बघताय, कारण मी हटलो की त्यांचं साधलं. त्यांनी अगोदर एक काम करून बघितलंय मायबाप मराठ्यांनो. त्यांनी पहिलं काम केलं, ओबीसीचे छगन भुजबळ ते नेते माझ्या विरोधात घालून बघितले, पण त्या छगन भुजबळचा काटच केला नाही. मग त्याला जोडीला आणखीन 10-15 नेते दिले, ते पण कदारले मला. मग आता देवेंद्र फडणवीसांनी दुसरी चाल केली. सगळे पडलेले फिरलेले सगळे गोळा केले. जेवढे पडेल माल होता राज्यातला लोकसभेला ते सगळा जमा केला आणि माझ्या विरोधात उतरला. ते बी कालपासून गप्प पडले. माझी फक्त मराठ्यांना या सातारा राजधानी नगरीतून महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आव्हान, जर मराठा समाजाला न्याय द्यायचा असला तर तुम्हाला घराच्या बाहेर पडावं लागणार आहे. तुम्हाला जर राजकीय नेत्यांचा दबाव घ्यायचा असला, काय चाललं तुमचं दोघांचं, काय चाललंय काय की तुमच्या दोघांची फाईट, आरक्षण वाटप आहे का? जाऊन द्या, मी आहे ना, सगळ्यांनाच आत घेतो मी आरक्षणात. याच्यात काय कामाचं आहे? आला याच्यात काय नाही, याच्यात काय नाही. खरं सांगतो मी, इथं काय नाही. इथं बसून दमलेलो आपण 42 वर्ष याच्यावरच बसलो. त्याच्यात जितकी मजा येऊन बसायची ते कशातच नाही. पण आता हे काय माझ्या गळ्यात गुंतून घेतलंय मी, मला हलता आहे ना सोडता आहे ना. पण मी बी बहादर आहे, तुमच्या रक्ताचा क्षेत्रीय मराठा आहे. आरक्षण घेतल्याशिवाय हटतच नाही मी बी. मराठ्यांना एक काम करावं लागणार आहे. त्याचं काय आता काय बुळबुळ त्याची? अरे मग भेटू ना आपण, मी मुक्कामाला आहे ना तुमच्या इथं. स्पेशल भेटायला जाऊ दे, तो नोंद बी काढून देतो मी. लयच कलाकार यांनी म्हणतात मुंबईत चला पुन्हा एकदा.
समाजानं एक गोष्ट समजून घ्या, मला या महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सांगायचंय आणि सातारा जिल्ह्यातल्या पण, तुमच्या पुढं संकट उभं आहे. राजकीय नेते दबाव आणतील. तुम्ही जर दबावाला भेलात, तुमच्या लेकराचं आयुष्याचं तुम्ही वाटोळं केलं, तुम्ही त्याचं ऐकलं, तुमचे लेकरं बर्बाद झाले म्हणून समजा. त्याचे लेकरं तुम्ही मोठे केले, त्याला काहीच फरक पडत नाही. आता तुम्ही असलात काय नसलात काय, पण तुमचे लेकरं तुम्हाला आयुष्यभर माफ करणार नाही. मला माझी लढायची पद्धत अशी आहे, 10 लोक असले तरी मी लढतो, 10 लाख असले तरी पण लढतो. कारण लोकांनी माझ्याकडून अपेक्षा ठेवल्या. मी ज्यावेळेस चालतो, ज्यावेळेस एखाद्या रस्त्यावरून जातो, मी साताराकरांशी लय महत्वाचा विषय शेअर करतोय, जे मी कुठंच बोललो नसेल हे सांगायला लागलो. की रस्त्यानं चलत असताना मला लेकरं सांगते, आमचं भविष्य तुमच्या हातावर आहे, तुम्ही मागं हटू नका. मला फक्त तेवढा शब्द मागं सरकू देत नाहीये. माता मावल्या ज्यावेळेस भेटतात त्याही सांगतात, आमच्या कुटुंबावर जितका आमचा विश्वास आहे तितकाच तुमच्यावरती सुद्धा विश्वास आहे, फक्त आता आरक्षण घेतल्याशिवाय मागे सरकायचं नाही. म्हणून या राजधानी सातारा नगरीतून माझं आव्हान आहे, तुम्ही राजकीय नेत्यांनी जर दबाव आणला तर घरात बसू नका. तुम्ही जर घरात बसले, आरक्षण गेलं म्हणून समजा, पुन्हा आरक्षण हे शब्द तोंडावर सुद्धा काढू नका. कारण इतकी ताकदीची लढाई पुन्हा नाही उभा होणार. तुम्ही घरी बसून टीव्ही वरती बघू नका, तुम्हाला प्रत्यक्ष मैदानात एक दिवसासाठी यायचंय सगळ्या मराठ्यांना. तिथून आपली शक्ती नाही दिसणार. तुम्ही बिल्डिंगून डुकून बघू नका, तुम्हाला मैदानात यावं लागणार. तुम्ही फ्लॅट मधून डुकून बघू नका. आता तुमचे लेकरं मोठे करायचे असले तर तुम्हाला रस्त्यावर यावं लागणार. जर कोणी एखाद्याच्या दुकानात, कापडाच्या दुकानात किंवा किराणा दुकानात कामाला असेल, त्याला त्याचे लेकरं मोठे करायचे, त्याला एक दिवस कामाला जाऊन नाही चालणार. मी तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला तळतळी सांगतोय, त्या दुकानातून डुकून बघण्यापेक्षा एक दिवस त्या दुकानाच्या कामाला सुट्टी द्या, पण आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी व्हा. एखाद्या शिक्षकाला येता येत नसेल तरी एक दिवसाची रजा द्या. त्याला अति काम असेल, त्याचं कुटुंब त्याने घराच्या बाहेर काढून आंदोलनात सहभागी करा. कारण ही भूमी शूरवीराची सातारा राजधानी. म्हणून महाराष्ट्रातल्या मराठ्यांना इथून सांगतोय मी, तुम्हाला घराच्या बाहेर यावं लागणार आहे. एखादा वकील असेल, एखादा डॉक्टर असेल, त्याला काम सोडावं लागणार आहे, कारण त्याचा मुलगा डॉक्टर पुन्हा होणार नाही. कारण आरक्षणाशिवाय पर्याय नाही. शिक्षकाचा मुलगा पुन्हा शिक्षक नाही होणार, त्यासाठी त्याला आरक्षण आवश्यक आहे. घराघरातल्या लोकांना बाहेर पडावं लागणार आहे. व्यवसाय करणाऱ्या मराठ्यांना एक दिवस व्यवसाय बंद करून बाहेर यावं लागणार आहे. पट्टान रे इकडं, घराच्या बाहेर पडल्याशिवाय तुम्हाला न्याय नाहीये. उद्योग करणारा मराठा असू द्या किंवा शेती कसणारा मराठा असू द्या, तुम्हाला शेतीतले काम एक दिवस सोडावे लागणार आहे. त्याशिवाय तुम्हाला आरक्षण मिळणार नाही. ज्यांना आरक्षण आहे ते ताकदीने लढायला लागले, तर तुमच्या लेकराचं काय? सगळ्या क्षेत्रातल्या मराठ्यांना आता विचार करण्याची वेळ आली. संकटानं मराठ्याला घेरलं विसरू नका. काय करायला तसं कधी लोटी तू मग दम्माने होऊन दे ना. मोडीत मला
बस 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 तू ताकद आहे का काय होय तिकडे बाजूला पोलीस भरतीच जाय. आपल्या पुढं संकट उभा केले. एक 15 मिनिटासाठी फक्त शांतता नाही का सरकारने संकट उभा केलेत. मराठ्यांच्या काही नेत्यांनी सुद्धा संकट उभा केले, सत्ताधाऱ्यांनी पण केले. संकट तोडायची जबाबदारी सगळ्यांची. तुम्हाला घर सोडावे लागणार आहेत. ही लढाई गरजवंत गरीब मराठ्यांच्या जीवावरती हे आंदोलन उभा आहे. तुम्ही जर एक दिवस कामं सोडले तर सरकारवरती दबाव निर्माण होणार आहे आणि त्यातून मराठ्यांना न मिळणारं ओबीसीतून आरक्षण मिळणार आहे. तुम्हाला जर आरक्षण काय पुन्हा एकदा बघायचं असलं, आपण आपल्या लेकराला फक्त 1 घंटा जवळ घेऊन बसा आणि त्यांना आरक्षणाची किंमत विचारा. ती मुलगा किंवा ती मुलगी तुम्हाला आरक्षणाची किंमत सांगेल काय? कारण अशी संधी मराठ्यांना पुन्हा येणार नाहीये. आणि हेच मराठ्यांच्या लक्षात आलं की ही संधी मराठ्यांना आली. मराठ्यांनी ही ओबीसीतून आरक्षणाची लढाई जिंकायची. जसं मराठ्यांच्या लक्षात आलं तसंच ओबीसीच्या नेत्याच्याही लक्षात आलं की मराठ्यांना आरक्षण मिळू द्यायचं नाही. आरक्षणामुळं आपण श्रीमंत झाले होते. आपल्या पोरांना नोकऱ्या लागल्या. मराठ्यांच्या पोराला जर नोकऱ्या लागल्या तर ओबीसी नेत्याचे आणि मराठ्यांच्या नेत्याचे पॉम्पलेट चिटकायला राहीन कोण? गरीब मराठ्यांचे पोरं जर अधिकारी झाले यांच्या प्रचाराला कोण? कारण त्यांनी आता लोकसभेला बघितलंय त्यांच्या प्रचाराला कोणीच नव्हतं. त्यांचे तेच होते. यावेळेस त्यांचे एवढे हाल झालेत प्रचाराला आणि पॉम्पलेट चिटकायला. त्याने आत्याचे पोरं मावशीचे पोरं गोळा करून आणले. मेवना आता मेवना एकच आहे, 2-2, 4-4 बी नाहीत त्यांना. त्यांची एवढी फजिती झाली. तुम्हाला वाटल्यास व्हिडिओ टाकीतो मी. एक दिवस एक उमेदवारच पॉम्पलेट चिटकीत होता स्वतःच. एवढी हाल त्यांचे मराठ्यांच्या पोरांनी केलेत. समजून घ्या, आरक्षण मराठ्यांना मिळवून द्यायचंय ते द्यायला तुम्हाला बाहेर पडावं लागणार आहे. कारण मराठ्यांना त्रास आहे, मराठ्यांच्या लेकराला त्रास आहे. सरकारनं न मागितलेलं 10% आरक्षण आपल्याला दिले आणि मराठ्यांचं EWS सुद्धा रद्द केलंय. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र निघायला लागले, त्याची ही व्हॅलिडिटी होत नाही. जाणून बुजून जातीवादी अधिकारी व्हॅलिडिटी होऊ देत नाहीत. तुमच्या साताऱ्यात जसं आहे तसंच महाराष्ट्रात सुद्धा आहे. पण आम्ही सोडत आणलेत प्रश्न बाकीच्या जिल्ह्याचे. साताऱ्याचा आज कळाला की तुमची व्हॅलिडिटी होत नाही. त्यांनी जर हे 8 दिवसात नाही केले ना साताऱ्याच्या दाखल केलेल्या व्हॅलिडिट्या, मग दाखवतो कच कमी ते इथल्या अधिकार. तुम्ही फक्त सगळे घराच्या बाहेर पडायचं शिका. त्याचं कारण सांगतो. संकट खूप आहे हे सापडे ते सांग. आणि मायामाग असे लागले ती सत्ताधारी विरोधक दोघं. परत काही संघटनेचे मराठीचे लोक फोडले, त्यांना पत्रकार परिषद घ्यायला लावतात माझ्या विरोधात. काही समन्वयक फोडले, ते समन्वयक पदच कुठून आणलंय, कुणी आणलंय काय माहिती. यांच्या दुकानं बंद पाडल्यामुळे हे काय मला नीट खाऊन द्यायना आणि मला काय खायला लागत नाही. मला पैसे लागत नाहीत आणि सरकारचं पद बी लागत नाही. आणि मग यांचं दुकानं 1 वर्ष झालं पुरे बंद आहेत. मग हे आता 1-1 फुटायला लागलंय आणि फोडायचं काम दरेकर करायला लागलाय. ती मावशी ती फोडायचं काम करते. याला आकली कशा नाही तर बाबा, गोरगरीब लेकरांचं कल्याण होणार आहे. आपलं राजकारण दुसऱ्याच्यात करू.
खूप कारण आहेत ना राजकारण करायला. गोरगरिबाच्या लेकराच्या याच्यात कशाला हे फक्त सांग सापडे देत, फक्त सांग. मी करतो मी खाली मुंडकच करणार आहे, तुम्ही नका टेन्शन. मी जर एखाद्याच्या मागं लागलो ना पाडीन म्हणलं ना मग पाडीतोच मी. इतका विचित्र आहे. कारण मलाही मानणारा किती वर्ग आहे. तुम्ही रॅलीत नका दिसून देऊ, एखाद्या सभेत नका दिसून देऊ. या गोरगरीब माझ्या मराठ्यावर जर दबाव आणला, येऊ नका जाऊ नका म्हणून, ते येत नाहीत बिचारे. गरीब आहेत, जात नाहीत, कारण यांची चलती आहे. त्याच्यामुळं मराठी एखादीच गोरगरीब दबत येत. हे मला गरिबांपासून किंवा गरिबाला कार्यक्रमाला येण्यापासून रोखतील, पण मी मराठ्यांच्या मनामनात बसलोय, ते कसं काढणार? मी ज्याला पाडा म्हणून मराठे घरीच बसणार, पण मतदानाच्या दिवशी त्याला पाडणार म्हणजे पाडणार. या सातारा नगरीतून जाहीर सांगतो मी, तुम्ही आमच्या सभेला येण्यासाठी जर दबाव आणला, गोरगरिबाला रॅलीला येण्यासाठी आणला, आणि मी जर एकदा नाव घेऊन सांगितलं याला पाडा, तो पडलाच म्हणून समजा, नाही पडला तर नाव बदलून ठेवली. कारण गोरगरीब मराठ्याला त्याचं लेकरू डोळ्यासमोर दिसतंय. कोणाला वाटत नाही आपलं लेकरू मोठं व्हावं, कोणत्या शेतकऱ्यांना वाटत नाही माझं लेकरू अधिकारी होऊ नये. प्रत्येकाला वाटतं. तुम्हाला याच्या बरोबर आणखीन एक त्रास सांगतो. आपले मराठ्यांचे असणारे अधिकारी कोणत्या क्षेत्रातले असू द्या, जाणून बुजून त्यांना त्रास देणार, जाणून बुजून त्रास देणार. मग क्षेत्र कोणतं बी असू द्या, तुम्ही शिक्षण क्षेत्र असू द्या, महसूल क्षेत्र असू द्या, पोलिसात असू द्या, आणखी नोकऱ्या कशा रेल्वेत असू द्या, डॉक्टर सरकारी दवाखान्यातले असू द्या, वकील असू द्या, यांना काय म्हणते ते माहितीये का? जर काम नाही केलं का मा काम कर, नाही ते जर बसत नसलं, ते जर म्हणला नाही तू मराठ्याचा म्हणून करीत नाही कामचं, बघा याच्यात मराठ्याचा काय संबंध आहे? डायरेक्ट जातीवर येणार. तुम्हाला एक काम सांगतो, मी बी तेच करतोय आणि तुम्ही पण तेच करायचं. इथून पुढं मराठ्याच्या अधिकाऱ्याला त्रास दिला की त्या अधिकाऱ्यांच्या बाजूने मराठ्याने उभा राहायचं. इथून पुढे त्यांच्या काय बापाची पेंड आहे का? कोणी येतं कसलं येतं दहशत आहे. आपल्या अधिकारीने आपले चांगले घराणे जर संपले, आपल्याला कोणीच विचारणार नाही. त्यांच्या पाठीशी उभा राहा, कारण ते त्यांच्या पाठीशी उभा राहतात म्हणून त्यांचं काय होत नाही. आपण नुसते बघायचे भूमिका घेतो, मजा नुसते मजा बघतो. होती का बढती आपली? आपल्या अधिकाऱ्यांच्या बढत्या झालेल्या कवा बघितल्या का? कवा त्याच पुढच्यावर आपला अधिकारी, त्याच्या मागून येते दुसरे, पुढे बी जातात. हे तिथंच आहे. आरक्षणच नाही ना. तुम्हाला कळत आहे का मी काय म्हणतोय? आपले अधिकारी बसले त्याच जागेवर आहेत. आपले शिक्षक सुद्धा काही बघा, त्यांना आणखीन पगारच नाही. कारखान्यात ज्यांनी आपले मराठ्यांच्या लोक लावले त्याला आणखीन पगार नाही, ते परमनंट झालं नाही. ते मथर झालं, त्याचा पोरग सुद्धा मथर झालं बिगर लग्नाचंच, तरी पगार नाही. मराठ्यांना आरक्षण नसल्यामुळं प्रत्येक जागेवर मराठ्यांची गळचिपी केली जाते, त्यांना त्रास दिला जातो. तीच परिस्थिती आता आहे. आता आरक्षण आपण टप्प्यात आणलंय. तुमच्याकडे न निघणारं सातारा जिल्ह्यात सुद्धा भरपूर नोंदी निघाल्या. हे मराठ्यांचं एकजुटीचं यश आहे. तुम्ही जर एकत्र पुन्हा नाही आले तर यांना सापडती सांग. थोडे तुम्ही कमी आले, हे डायरेक्ट सुरू करतात. एक अर्ध जण ते लय नाही तर जातीवादी असणारे, अत्यंत मराठ्यांचा द्वेष असणारे लगेच लिहायला चालू करतात, नाही तर मग बोलायला चालू करतात. त्याच्याकडे दोन काम आहेत. एक दोघ जणच आहेत. ते आमच्यातून एखादा फुटला की त्याने नेऊन बसेला लगेच बाईट सुरू त्याची. त्याचं ध्येयच तेवढं 11 महिने झालं, दुसरं काहीच काम करीत नाही ते.
नाही नाही, दुसरंच नाव आहे काय तर त्याचं, कोणाचं नाव नका घेऊ. ज्याचं घ्यायचं तेव्हा घेईन, त्याला म्हणा दिवस बदलत असते. ज्या टायमाला दिवस बदल त्यांना त्या टायमाला मराठी बी काय असते तुला दाखव. आज देवेंद्र फडणवीसने सांगितलं असं तुला असं मन म्हणून, पण देवेंद्र फडणवीसला बी त्याच्या संग आता एक दस्तीने 2-2, 3-3 दस्त्या रुमाल आहेत खिशात घाम पुसायला. कारण मनोज जरांगेला खेटायचं आणि ही लढाई गोरगरिबाची. पाणीच पाहिजे तेव्हाच गप्प बसेल, त्याशिवाय गप्प नाही बस. त्यांनी काय केलं, उलची काय झालं लगेच हिनवायचं मराठ्यांना. मराठी येत नाही, आता आंदोलन गुंडाळायचं मागं दिसतंय, आंदोलन संपलं. अरे मी शेतकऱ्याचं पोरग आहे, मी आत्ता पण बांधावर बसून भाकर खातो, आत्ता पण. मला लोक असले काय नसले काय, मी वेळा काय उचललाय, मराठ्यांना आरक्षण मिळून द्यायचं. 100 लोक असलं तरी मी सभा घेणार, रॅली घेणार, आणि 10 लाख असले तरी घेणार. आणि कुणीच नसलं तरी मी एकटा लढणार, कारण माझ्याजवळ शक्ती आहे, एक माझ्याजवळ हत्यार आहे, आमरण उपोषण. याच्यावर सगळ्याला आडू उभं पाडतो मी लढणारच आहे ना. तरी पण तू कमून स्वप्न बघतो, उगाच उगा बंद झालं, चालू झालं, आता काही खरंच नाही राहिलं. तुला कोणी सांगितलं खरं राहिलं की नाही आमचं? काही कामात असते मराठी, असं जोडायला नाही जमत का? काही पुरा आलं, संकट आला म्हणून नसताना आले, असं जमत नाही का सांगायला? वेगळंच सांगशील. अरे किती खाणार सरकारचं, किती बोलणार? त्यांनी मराठी हटणार नाहीत, मी तर कवाच नाही. आता मला सांगा, मी सलाईन काढली परवा आणि आता लागला कंबराला बेल्ट लावून लढतोय म्हणल्यावर मी हटन का? त्याला एवढी अक्कल पाहिजे. काय लिहिल काय बोलन त्याचा नियमच